इंडिया आघाडी रायगड लोकसभेचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे। गीते यांच्या जनसंवाद दौऱ्याची सांगता महाड येथे झाली। यावेळी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यासह आमदार भरत गोगावले यांच्यावर टीकेची झोड उठवली असून सुनील तटकरे हे विश्वासघातकी असून ते पाठीत खंजीर खुपसतात। त्यांनी शेकाप सोबतच राष्ट्रवादीमध्ये देखील गद्दारी केली आहे। गद्दारांचा रायगडची जनता 7 जूनला टकमक टोकावरून राजकीय कडेलोट करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। त्यामुळे येत्या काळात प्रचारामध्ये आरोपांची रणधुमाळी पाहायला भेटणार एवढं मात्र निश्चित। ज्यांना अख्खा महाराष्ट्र नव्हे सारं जग एक निष्ठावंत म्हणून ओळखतं, त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय, लावला ना कलंक, कुणी लावला माहिती आहे ना तुम्हाला? नावं घ्यायची गरज आहे का? नावं घेण्याची आवश्यकता आहे का? मग गद्दार शिवसेनेचा असो, गद्दार राष्ट्रवादीचा असो किंवा गद्दार शेका पक्षाचा असो, बरोबर ना चांदे? मग ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, ज्यांनी ज्यांनी या निष्ठेला कलंक लावलाय, त्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय त्यांना धडा शिकवणारी निवडणूक म्हणजे ही रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे।